नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024 तर पहा यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरतीचा जे आज 8वा दिवस होता. तर आज जे 18 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस होती आणि आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, एक्सिलेंटसाठी आज टायमिंग काय देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी या ठिकाणी टायमिंग काय देण्यात आला होता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी डॉक्युमेंट कोणकोणते या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे, त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायचे आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं. तर संपूर्ण माहिती सांगणार आहे की यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 18 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणते तुम्हाला चुकांनी करायचे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 18 ऑगस्टला होता तर ते मुलं या ठिकाणी 17 ऑगस्टपासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला जाताना तुम्हाला एक दिवस अगोदर जायचं, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते. ठीक आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी रात्री 7 वाजता त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण की रात्री 7 वाजतापासूनच मुलं त्या ठिकाणी गर्दी मुलांची होत आहे त्या ठिकाणी आणि गेटपाशी आर्मीवाले जे आहे त्या ठिकाणी बसून ठेवत आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर गेटच्या बाहेर मुलांना बसून ठेवलं जात आहे. ते 100-200 मुलं बसून ठेवत आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेट सुद्धा जाऊ शकता, म्हणजे 9 वाजता सुद्धा गेटच्या अंदर जाऊ शकता, 10 वाजता सुद्धा जाऊ शकता, 11 वाजता सुद्धा जाऊ शकता, 12 वाजता सुद्धा जाऊ शकता. जेव्हा गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाईम आहे तर 9 वाजतापासून मुलांना एंट्री दिला जातं आणि 9 वाजतापासून अंदरच मुलांना बसून ठेवलं जातं 12 वाजतापर्यंत आणि रनिंग त्या ठिकाणी स्टार्ट होत आहे 12:40 त्या ठिकाणी रनिंग स्टार्ट होत आहे. तर त्यामुळे भरपूर मुलांना बसून ठेवलं जातं. तर काही काही मुले काय रात्री 10 वाजता सुद्धा ग्राउंडच्या अंदर जात आहे, रात्री 11 वाजता सुद्धा जाता, रात्री 12 वाजता सुद्धा जात आहे. तर तुम्ही 12 अंदर या ठिकाणी कधीही एंट्री देऊ शकता त्या ठिकाणी. ठीक आहे. तर कसं आहे की त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे, त्यापेक्षा तुम्ही थोडंसं इकडे बाहेर आराम वगैरे करा. ठीक आहे. 11 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंतच्या आतपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी आराम वगैरे करा. नंतर तुम्ही गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री द्या. ठीक आहे. कारण की तेवढंच आपल्या बॉडीला रिलॅक्स भेटणारा, आराम भेटणारा आणि तेवढंच आपण धावण्यासाठी त्या ठिकाणी रेडी असणार आहे. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांना 9 वाजतापासून पहिले गेटच्या बाहेर त्यांनी बसून ठेवलं आणि सर्वात अगोदर ते गेटच्या अंदर एंट्री देत आहे. 9 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर घेत आहे आणि सर्वात अगोदर 2 डॉक्युमेंट ते चेक करत आहे गेटच्या एंट्रीच्या वेळेस. आधार कार्ड झाला आणि हॉल तिकीट झालं. तर हॉल तिकीटला फोटो वगैरे तुम्ही चिपकून घ्या आणि एंट्री दिल्यानंतर मुलांना फक्त बसून ठेवलं जात आहे आणि सर्वात अगोदर ते हाईट घेत आहे. तर 170 सेंटीमीटर सर्वात अगोदर ते हाईट घेत आहे. त्यामध्ये ज्या मुलांची हाईट बसली नाही तर त्यांची बॅच वेगळी त्या ठिकाणी केली जाते आणि त्यांना सुद्धा 1600 मीटर धावायला सोडत आहे. ठीक आहे. असं नाही की बा ते त्यांची 170 सेंटीमीटर बसली नाही म्हणून ते कटले, असं काही नाही आहे. ठीक आहे. तर त्यांची बॅच अलग केला जातं, कारण की काय होतं की जे उंची मुलं आहे आणि उंची मुलामध्ये जे ठेंगणे मुलं रनिंग जेव्हा करते तर त्या ठेंगण्या मुलांना त्या ठिकाणी अडचण येते, त्यामुळे त्यांनी ते प्रोसिजर त्या ठिकाणी केलेली आहे. जे उंचीवाले विद्यार्थ्यांची अलग बॅच ते सोडत आहे आणि ज्यांची हाईट कमी आहे त्यांची बॅच ते वेगळी या ठिकाणी सोडत आहे. तर सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत ते बसून ठेवत आहे. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही आणि आर्मीवाले मोटिवेशन मुलांना करत आहे आणि आर्मीवाले स्वतः सांगत आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर झोपायचं असेल तर झोपा आणि जास्त तुम्ही बोलू नका, कारण की तुमचीच एनर्जी या ठिकाणी वेस्ट होणार आहे. तर खूप मोटिवेशन ते 12 वाजेपर्यंत आर्मीवाले करत आहे आणि मोटिवेशन केल्यानंतर जसे 12 वाजले तशी जे विद्यार्थी मित्रांनो ते प्रोसेस त्या ठिकाणी चालू करत आहे. तर सर्वात अगोदर ते हॉल तिकीट सर्वांचे स्कॅन करत आहे. हॉल तिकीट सगळ्यांचे स्कॅन होत आहे. हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर ते जे विद्यार्थी मित्रांनो 100ची जे एक बॅच ते तयार करत आहे, 100 मुलं ते बॅच तयार करत आहे आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर 1600 मीटर 16च्या अगोदर ते थोडंसं मुलांना माहिती सांगत आहे ग्राउंडबद्दल की तुम्हाला कसं धावायचं आहे, किती राऊंड धावायचे आहे. तर सर्व ते इन्फॉर्मेशन देतात आणि इन्फॉर्मेशन झाल्यानंतर 10 मुलं ते रांगेने उठत आणि 10 मुलं ट्रॅकवर ते बसवत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी चुका कोणत्याने करायच्या तर तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण गेटच्या अंदर जातो तेव्हापासूनच आपल्याला धगधग होते या ठिकाणी. तर तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही, हिंमत ठेवा स्वतःमध्ये. ज्या पण विद्यार्थ्यांनी इमानदारीने प्रॅक्टिस केली असेल, ज्यांनी सुद्धा चांगली इमानदारीने मेहनत केली असेल, प्रॅक्टिस केली असेल, तर ते मुलं नक्की
व्यक्तीच या ठिकाणी ग्राउंड काढणार आहे, ठीक आहे. आणि ज्यांनी रनिंग काढली नाही त्यांना थोडं व्यवस्थित त्या ठिकाणी, ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही. जे पण येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे तर तुम्हाला घाबरायचं नाही. त्या ठिकाणी हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा. तर 1600 मीटर रनिंगसाठी ते 100 मुले त्यांनी आज सोडले आणि एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आज 50 मुलं घेतले आणि ॲक्सिलेंटचे त्यामध्ये जवळपास 36 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे घेतले. आणि 1600 मीटर रनिंगसाठी आपण टायमिंगचा जर विचार केला तर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत त्यांनी ॲक्सिलेंट मध्ये जेवढे पण मुले आले तेवढे मुलं घेतले आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यांनी घेतले. आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग होता 5:45 पर्यंत टायमिंग होता. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण टाईम या ठिकाणी भेटत आहे. जेवढे पण मुलं 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत त्या बॅचचे येत आहे तर तेवढे मुलं ते त्या ठिकाणी घेत आहे. तर कोणकोणत्या बॅचमध्ये कमी सुद्धा घेत आहे आणि कोणकोणत्या बॅचमध्ये जास्त सुद्धा मुलं या ठिकाणी घेत आहे, ठीक आहे. तर टायमिंग पूर्ण दिल्या जात आहे. ज्या पण विद्यार्थ्यांचं येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर तुम्हाला खसून जायचं नाही. हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा, ठीक आहे. तर सर्वात अगोदर ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे आणि ज्या मुलांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का दिला जात आहे. ज्या मुलांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्या मुलांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का दिला जात आहे. आणि जे मुलं कटले त्यांना बाहेर केलं जात आहे, त्यांना बाहेरच्या गेटपासून ते काढत आहे, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी एक मुलांना फॉर्म लिहून मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे. तर तुम्हाला त्यामध्ये सर्व आपली पर्सनल माहिती भरायची आहे, फोटो वगैरे तुम्हाला चिपकायचे आहे आणि तुम्हाला फोटो जे 50 फोटो न्यायचे. जर समजा तुमची ॲक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग निघत असेल तर 50 फोटो न्या. कारण की ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी तुम्हाला 20 फोटो लागणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही मेडिकलला जाणार आहे त्या दिवशी सुद्धा तुम्हाला 20 फोटो या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे 50 फोटो तुम्ही सोबत नाही, जेणेकरून काही अडचण या ठिकाणी येणार नाही आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की मुलांना त्या ठिकाणी लॉंग जम्पसाठी नेलं जात आहे. लॉंग जम्प त्या ठिकाणी घेत आहे. त्याचबरोबर झिगझॅग घेत आहे. झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्सचा घेत आहे. लॉंग जम्प किंवा झिगझॅग तुमची बसली नाही तर डबल तुम्हाला चान्स दिला जात आहे आणि पुलअप जर तुमचे कमी गेले तर तुम्हाला कमी मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे. 10 जर मारले तर आउट ऑफ मार्क्स भेटणार आहे 40, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झाल्यानंतर आणखी मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर तुम्हाला सांगतो, जे पण मुले येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंडला जात असाल तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर नाही, शेप वगैरे, ठीक आहे. आणि जेवण वगैरे करून जा तुम्ही थोडंसं रात्री 7 वाजता आणि 12 वाजता तुम्ही ग्राउंडच्या अंदर जा, ठीक आहे. 7 वाजता हलकंसं जेवण करा, जास्त जेवण न करू. 2 पोळ्या खा तुम्ही, हलकंसं चांगलं, म्हणजे एनर्जी वगैरे आली पाहिजे आपल्या शरीरामध्ये. फळ वगैरे खा, जेणेकरून तेवढी एनर्जी आपल्या शरीरामध्ये बरकरार राहणार आणि तेवढंच आपण या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आपण, कारण की 1600 मीटर रनिंग मारायला म्हटलं तर ताकद असली पाहिजे शरीरामध्ये, तेव्हाच आपण मारू शकतो, ठीक आहे. आणि शरीरामध्ये ताकद नसली, एनर्जी नसली, ठीक आहे, तर मग कसं का आपण या ठिकाणी ग्राउंड मारणार आहे. तर ह्या गोष्टीत लक्ष ठेवायचं आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र त्या ठिकाणी लागत आहे. 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, डोमिशियल लागत आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे, अनमेरिट सर्टिफिकेट लागत आहे, नोटरी लागत आहे. वकिला जोडली, ज्या पण विद्यार्थ्यांनी नोटरी केली नसेल तर नोटरी करा. आधार कार्ड सुद्धा त्या ठिकाणी लागत आहे. त्याचबरोबर 50 फोटो झाला. त्याचबरोबर या ठिकाणी सरपंचाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर नोटरी. तर एवढे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचे आणि प्रत्येकाचे एक झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आर्मीवाले चेक करत आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक करत आहे आणि मुलांपासून एक झेरॉक्स घेत आहे. तर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त ते चेकच करतात, तुमच्याजवळ ओरिजिनल डॉक्युमेंट घेत नाही. तर तुम्हाला झेरॉक्स त्या ठिकाणी न्यायचे, झेरॉक्स ते घेते, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे 17 ऑगस्टला ग्राउंड झालं तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.